भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारानं शिवजयंतीचं औचित्य साधून मालवणमधील राजकोट किल्ल्यावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यामध्ये लहान गटातील स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। 3 गटात घेतलेल्या या स्पर्धेत सुमारे 90 स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी 20 फेब्रुवारीला होणार आहे। यावेळी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीनं मालवण तालुक्यातल्या कारसेवकांचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे। सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजकोट किल्ल्यावर मालवण तालुकास्तरीय चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 गटात ही स्पर्धा घेण्यात आली। चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेसाठी श्री रामभूमी अयोध्या नगरी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे 2 विषय देण्यात आले होते। या स्पर्धेच्या प्रारंभी राजकोट किल्ला परिसरात मुलांची रॅली काढण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आलं। या स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मालवणमधील सामाजिक कार्यकर्ते भाऊ सामंत आणि भंडारी हायस्कूलचे शिक्षक मोरेश्वर गोसावी यांच्यासह पालकांच्या वतीनं सौ आर्या मुणगेकर यांनी या उपक्रमाचं कौतुक करत सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाला शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या कल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा उपक्रम फार चांगला आहे। लहान मुलांमध्ये या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज कोण होते किंवा त्यांच्या विषयीचा इतिहास हा मनामध्ये जागृत होण्यासाठी हा उपक्रम फार चांगला आहे। त्याचप्रमाणे त्यांनी आणि या ठिकाणी 2-3 कार्यक्रम ठेवलेले आहेत। एक म्हणजे शिवज्योतीचा आहे, तसंच काही सत्कार इथे ठेवलेले आहेत आणि त्यानिमित्ताने इथला हिंदू जो समाज आहे हा हिंदू समाज एकत्र करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी म्हणून हा उपक्रम चांगला आहे। मी त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो। धन्यवाद। श्री शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राजकोट किल्ल्यावरती जी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे श्री सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांनी खरोखर असा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। रांगोळी स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल, यातून जे स्थानिक जे कलाकार आहेत यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल यांच्या वतीने श्री सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांच्या या चित्रकला स्पर्धेसाठी व रांगोळी स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। अशाच प्रकारे यांनी होतकरू जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे कार्य करू नयेत आणि श्री रामेश्वर देवाचरणी तसेच श्री शिवछत्रपतींचरणी प्रार्थना करतो की या मंडळाचा उत्कर्ष उत्तरोत्तर प्रगतीदायक हो आणि यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि आज जी ड्रॉइंगची इथे जी कॉम्पिटिशन घेतली गेली राजकोट फोर्टला सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांनी हे अरेंज केलेली। सो ह्याचे जे विषय होते ते राम मंदिर जे अयोध्यामध्ये आता बांधलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो जन्मदिवस येतोय त्याच्यावर विषय होते। सो लहान मुलांना जे आहेत ती म्हणजे आता जी पिढी आहे त्यांना आपले जे हिस्ट्री आहे त्याच्याबद्दल खूप छान माहिती पण मिळाली आणि त्याच्यानंतर लहान मुलांनी जे आहेत खूप छान प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला। लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आस्था निर्माण व्हावी आणि प्रखर शिवरायांचे विचार त्यांच्या मनात रुजावेत म्हणून सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली। यातल्या चित्रकला स्पर्धा राजकोट किल्ल्यावर तर रांगोळी स्पर्धा मौनीनाथ मंदिरात ठेवण्यात आली होती। 20 फेब्रुवारीपर्यंत या चित्रांचं प्रदर्शन राजकोट किल्ल्यावर ठेवण्यात येणार आहे। तर याच दिवशी विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे असं सौरभ ताम्हणकर यांनी सांगितलं। आज 18 तारखेला आम्ही इकडे राजकोट किल्ल्यावर चित्रकला स्पर्धा ठेवलेली आहे व मौनीनाथ मंदिर खाली शिवाजी महाराजांचे गुरु आहेत तिकडे आम्ही रांगोळी स्पर्धा ठेवली आहे। एकूण 86 मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि एकदम आम्ही कल्पना पण नाही केली एवढा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या सर्व मुलांनी व त्यांच्या पालकांनी इकडे त्यांना सहकार्य करून दिलेला आहे। हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे शिवाजी माझं उदाहरण द्यायचं म्हणजे आम्ही वाचनात कमी असतो आणि कुठेतरी कला दृष्टिकोन किंवा व्हिडिओजमधनं आम्ही महाराजांचे गुण घेण्याचा प्रयत्न करतो। म्हणून हा एकच संकल्प आहे की मुलांना ह्या चित्रकले स्पर्धेपासून महाराजांबद्दल कळावं आणि त्यांच्याकडून
सगळे चांगल्या का गोष्टी महाराजांनी केल्या त्या कळाव्यात आणि पुढे घेऊन तशाच चालाव्यात त्यांच्या चालीरीतीनुसार. आणि ह्याच्या पुढे आपण 19 तारखेला उद्या शिवजयंतीनिमित्त राजकोट मित्रमंडळाद्वारे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं, त्याच्यात दीप प्रज्वलन आहे. त्याचबरोबर 20 तारखेला ह्याच ठिकाणी आपण कारसेवकांचा सत्कार ठेवलेला आहे 6:30 वाजल्यापासून, व तिकडे शिवाजी महाराजां आधारित डान्स पण आहेत. आणि ते झाल्यानंतर पोवाडा करून हा कार्यक्रम समाप्त होईल. म्हणून सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी द्या. असाच प्रतिसाद आम्हाला 19 व 20 तारखेला पण मिळून दे.